जनतेच्या समस्येच्या बातम्या। खेड नगर परिषदेत 14 फेब्रुवारी रोजी कॅन्सर प्रबोधन कार्यशाळा। अमरावती येथील प्रयास संस्था, अहमदनगर येथील आरंभ आणि खेड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता खेड नगर परिषदेत सभागृहात कॅन्सर प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। कॅन्सर प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आलेल्या तज्ज्ञांकडून या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे। कॅन्सरसारखा गंभीर आजाराबाबत जनजागृती करणे, प्रारंभिक लक्षणे ओळखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना व वेळेवर उपचाराचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे। या प्रसंगी अमरावती येथील डॉक्टर अविनाश सावके आरोग्यविषयक जीवनशैली, आहार आणि कॅन्सर प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। कार्यशाळेत उपस्थितांना शंका निरसनाची ही संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। अश्विनी वडके, खेड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, प्रयास अमरावती आणि आरंभ अहिल्यानगर यांच्यातर्फे कॅन्सर प्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि तोच कार्यक्रम आपण खेड तालुका पत्रकार संघातर्फे खेडमध्ये घेतोय। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता खेड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तर तमाम खेडवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी खेड तालुका पत्रकार संघातर्फे विनंती करते। धन्यवाद। मी उत्तम कुमार जैन, खेड तालुका पत्रकार संघ सल्लागार, आपणा सर्वांना आवाहन करतो, प्रयास अमरावती आणि अहिल्यानगरचे आरंभ या दोन संस्थांनी कॅन्सर अवेअरनेस ड्राईव्ह असे एक प्रबोधन यात्रा सुरू केली। खेड तालुका पत्रकार संघाने त्याला प्रतिसाद देत आपल्या खेडवासियांसाठी त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आपल्याकडे संवादात्मक कॅन्सरशी झुंज लढा, तनामनाच्या कॅन्सरशी तनामनाने लढा द्यायचा कसा अशा प्रकारचे एक कार्यक्रमाचं आयोजन केले। 14 फेब्रुवारी रोजी मला वाटतं सकाळी 10 वाजता नाही 10 वाजता सर्वांनी आपण जरूर यावं। खेड नगरपालिकेच्या सभागृहात आम्ही सर्व आपली वाट बघतोय। आपण सर्वांनी जाणून घेऊया कॅन्सर या जीवघेण्या रोगाविषयी, त्याच्या प्रतिबंधात्मक आपल्या ज्या घ्यायच्या काळजी, त्यानंतर पुन्हा आपल्याला सांगण्यासाठी काही संपूर्ण माहिती आणि अवेअरनेससाठी सामाजिक भान राखूया। आपण सर्वांनी येऊया आणि या कार्यक्रमाला सर्वांनी जरूर उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी लायन रोहन भास्कर विचारे, लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा माजी अध्यक्ष। येत्या 14 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता नगरपालिकेच्या हॉलमध्ये खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सुत्य असा उपक्रम राबवण्यात येत आहे। कॅन्सर मुक्त खेड या क्षेत्राखाली हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्या ठिकाणी येऊन कॅन्सरवर मात कशी करता येऊ शकते, कॅन्सरवर मात करता येते हे प्रात्यक्षिक त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या क्रायटेरियातून ते आपल्याला दाखवून देणार आहे। खरोखरच एक स्तुत्य उपक्रम या पत्रकार बांधवांनी आपल्यासाठी आयोजित केलेला आहे। एक पाऊल कॅन्सर मुक्तीकडे म्हणून आपण या कार्यक्रमाकडे बघावं आणि लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने आपल्याला विनंती आहे, आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं व या कार्यक्रमाच्या माध्यमातून कॅन्सर मुक्त खेड यासाठी एक पाऊल टाकावं। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर विलास शेळके, वैद्यकीय व्यावसायिक, आरंभ अहिल्यानगर आणि प्रयास अमरावती या सामाजिक संस्थांमार्फत कॅन्सर प्रबोधन यात्रा आपल्या खेड शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता खेड नगरपालिका सभागृहामध्ये दाखल होत आहे। तर मी सर्व खेडवासियांना विनंती करतो की सदर प्रबोधन यात्रा ही कॅन्सर या जीवघेण्या आजाराविषयी आपल्या मनातील काही प्रश्न किंवा इतर माहिती जी आवश्यक आहे कॅन्सर या आजाराविषयी
तर त्यांचं शंकांचं निरसन या प्रबोधन यात्रेमार्फत करण्याचा उद्देश आयोजकांचा आहे. तसेच कॅन्सर या जीवघेण्या आजारावर ज्यांनी मात केलेली आहे अशा कॅन्सर योद्ध्यांबरोबर तुम्हाला बोलण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे. तर खेडवासियांनी या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्यावा याचं मी सर्व खेडवासियांना आवाहन करतो. आणि या प्रबोधन यात्रेमध्ये जी आपली खेड तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित केलेली आहे या सामाजिक आणि सामाजिक भान ठेवून सगळ्यांनी सामील व्हा असे एक आवाहन करत आहे.